त्यावेळेस ही लहानपणापासून मी ही गोष्ट झेलत आलतो. म्हणजे आजूबाजूची परिस्थिती किंवा समोर मी ह्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि ती कुठं तरी खतखत होती की ही गोष्ट मांडावी, म्हणून हे घेऊन तुमच्या समोर आलो. या सिनेमाचा प्रवास कसा सुरू झाला आहे आणि कधी तुम्हाला ही गोष्ट सुचली आणि केव्हापासून? काय झालं, लहानपणापासूनच ही गोष्ट आहे ना शेजारी घडत होते अशा. आजही ज्या गावात मी हे शूट केले ना त्या गावात ही प्रथा अजूनही चालू आहे. कोणतं गाव आहे? उदमाईवाडी म्हणून गाव आहे, अगदी बारामतीच्या शेजारीच आहे. कोणता जिल्हा कोणता? पुणे जिल्हा. बारामतीच्या बाजूला आहे. बारामतीच्या बाजूला पुणे जिल्हा. बारामती. एकंदरीत जरा या परंपरा किंवा या पद्धतीविषयी सांगू शकता की काय आहे? काय होतं की जुन्या काळामध्ये असं दाखवलं जायचं की गावावर जे संकट येतं ना ते गिरण मागितल्यानंतर काही समाजातल्या लोकांनी गिरण मागितलं की त्या गावावरलं संकट टाळायचं म्हणून त्या गावातले पाटील लोक जे मोठी लोक आहेत ना तर ते जबरदस्तीने त्या लोकांना करावं लागायचं. आणि त्या लोकांना नंतर काय झालं की फुकट मिळतंय म्हणून त्यांनी अंगीकारलं आणि ती पद्धत ही करायला लागली. अशा प्रकारे ती रुढली होती पद्धत. मला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारू शकतो. हे माहिती प्रश्न नाहीये, पण मला सांगायचंय की ठाण्यासारख्या शहरात सुद्धा असं गिऱ्हाण मागायला आलेलं आम्ही बघितलंय. छोट्या गावात काय पण मोठ्या शहरात सुद्धा हे अजूनही चालू आहे. म्हणजे आमच्या दारावरही आल्यात गिऱ्हाण मागायला आणि ही मी आता अगदीच 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, अगदी गेल्या 2-4 वर्षातच मी बघ. पण हे शहरांमधनं सुद्धा चालू आहे आणि लोक देत असतात. पण दिलेलं आहे म्हणजे आमच्या घरासमोरून जायचंय आणि आई सांगायची त्यांना त्या. पण मला एक सांगायचं की तुम्ही अतिशय चांगला चित्रपट बनवलाय आणि सगळ्यांची काम खूप छान आणि म्हणजे एंटरटेनमेंट सोडून द्या, हा मनाला भिडला आहे. कोकणामध्ये देखील ही प्रथा अजूनही चालू आहे. काही लोक येतात देदान गिरे सुट्टे गिराण असे शब्द वापरतात तिथे. काही ठिकाणी वेगळे शब्द, आता यांनी सांगितलं तो वेगळा शब्द आहे. येऊ दे बळीचं राज्य सांगितलं. म्हणजे काही भागात तसं बोलतात, काही भागात देदार सुटे ते वेगवेगळे शब्द करतात. म्हणून मी सांगितलं फक्त की ती ही पद्धत आहे त्या ठिकाणी. बाकी फिल्मचं डायरेक्शन चांगलं, जे ऍक्टिव्ह कार्यक्रम चांगलं ऍक्टिंग झालेलं आहे. मला वाटतं तूच हे केले ना मुख्य भूमिका. तुझं अभिनंदन. चेहरा खूप बोलका आहे तुझा. इकडे इकडे चेहरा खूप बोलका आणि छान आहे. शेवट तुम्ही चांगला केला. हे मला उत्सुकता दिसून येईल सगळा शेवट कसा होईल. तर शेवट तुम्ही खूपच चांगला केला. थँक्यू सर. थँक्यू सर. योगायोगाने एप्रिल मे 99 होता इथेच आणि त्याच्यामध्ये एकदम छान छान सुंदर सुंदर गाव दाखवलं होतं. कोकणातलं मग कुठलंही सगळी गाव सारखीच असतात. तसं जगात म्हणजे हे भारतातच असं नाही जगभरात असणार आहे. कोकणात एक देशावर सगळ्या गावामध्ये तुम्ही म्हणता ती एका गावातली प्रथा एकूण एक गावामध्ये ही प्रथा अशाच प्रथा काही ना काहीतरी असतात लागण्यासाठी त्या असतात. त्या चित्रपटातली नशा वेगळी होती आणि ती सगळी उतरवणारा हा जमिनीवर आणणार. हा म्हणजे ही संस्कृती परंपरा आजच्या नव्या पिढीला म्हणजे जसं मला फारसं नाही माहिती त्याच्याविषयी, तर माझ्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट आहे. नाही आणि तरुण पिढीने हे बघायला पाहिजे. हा म्हणजे आम्हाला की असं आहे आपल्या धर्मामध्ये, म्हणजे आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान आणि वाटावा यात काही शंका नाही. पण आपल्या धर्मात सुद्धा काही वाईट गोष्टी आहेत, परंतु अंधश्रद्धेकडे झुकू नये. म्हणून तरुण पिढीने बघायला बाहेर पडलं पाहिजे. मी जर अभिनंदन करतो. थँक्यू सर. अरे नाही ना पाडा एकदम फक्त. धन्यवाद. पुढील चित्रपट आपण 2 वाजून 30 मिनिटांनी सुरू करू.